हॅलो एव्हरीवन, आज सकाळी 11 वाजता मी पार्लर ओपन केलं आणि माझ्याकडे हे फर्स्ट क्लायंट आलं होतं थ्रेडिंगसाठी. या माझ्या नेहमीच्या क्लायंट आहेत आणि त्यांना मी केलेले आयब्रोज खूप आवडतात. त्यांना खूप रिलॅक्स वाटतं. त्या नेहमी आल्या की माझ्या आयब्रोजचे खूप कौतुक करत असतात. मी पार्लरमध्ये आल्यानंतर क्लिनिंग करते. क्लिनिंग होईपर्यंतच माझे क्लायंट सुरू होतात आणि प्रत्येक क्लायंट अगदी मैत्रिणीसारखे झालेले आहे. त्यामुळे गप्पा गोष्टी करत आम्ही काम करत असतो. नंतर 1 ते 3 माझा शिवण क्लास चालू असतो. शिवण क्लासलासुद्धा आज 2 स्टुडंट्स आल्या नव्हत्या, पण ज्या आलेल्या होत्या त्यांचे क्लास चालू झाले. क्लासमध्ये मी प्रत्येक गोष्ट अगदी डिटेलमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. बेसिक टू ॲडव्हान्स आपले सर्व कोर्सेस चालू असल्यामुळे नवनवीन ॲडमिशन रोजच होत आहेत. शिकवण्याची सोपी पद्धत आणि मेहनत असेल किंवा शिवणकाम अगदी सोपं होऊन जातं. तरीही त्यातून माझा एक प्रयत्न असतो की जेवढ्या सोप्या भाषेत सांगता येईल तेवढ्या सोप्या भाषेत मी समजावून सांगत असते. माझ्या क्लासच्या स्टुडंटसुद्धा खूप मेहनती आहेत आणि त्या मनापासून काम करतात. त्यामुळे त्यांना ही सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात. क्लास चालू असतानासुद्धा मध्ये क्लायंट येतात. क्लायंट आले की तेही मला हँडल करावे लागतात. म्हणूनच मी प्रत्येक क्लायंटला सांगत असते की अपॉइंटमेंट घेत जा. वेळ जर असेल ठराविक तर मला त्या वेळेत आपल्याला फ्री राहता येतं. आज 2:30 वाजता एक क्लायंट आले होते. त्यांचा हेअर कलर होता. यांनी सकाळीच मला सांगून ठेवलेलं होतं की मी 2:30 वाजता येणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या तयारीतच राहिले होते आणि लगेच आम्ही इथे हेअर कलर करून घेतला. यासुद्धा माझ्या रेग्युलर क्लायंट आहेत आणि त्यांनी मला सकाळी सांगून ठेवलं होतं की त्या 2:30 वाजता येणार आहेत. 3:30 ते 4:30 आपलं पार्लर बंद असतं, कारण माझा छोटा मुलगा घरी येतो. त्यामुळे मी त्या वेळेत घरी येत असते. हेअर कलर करत असताना दुसरे एक क्लायंट आले होते फेशियलसाठी आणि याही माझ्या रेग्युलर कस्टमर असल्यामुळे त्यांनी आधी फोन केला होता येऊ का म्हणून. हेअर कलर करून झाल्यानंतर 30 मिनिट्स आपल्याला थांबायचं असतं. त्यावेळेत मी यांची क्लिन्झिंग आणि स्क्रब करून घेतलं. फेशियल करतानासुद्धा माझा प्रयत्न असतो की माझ्या क्लायंटला एकदम रिलॅक्स फील व्हावं. एका वेळी 3 कामं करायची म्हटले की थोडीशी धावपळ होतच असते, पण मी तरीही त्यातून प्रत्येक क्लायंट कसं खुश होईल याचा प्रयत्न करत असते. आता या क्लायंटचे क्लिन्झिंग आणि स्क्रब झाल्यानंतर मी त्यांना डिटॅनचा पॅक लावून ठेवला होता आणि नंतर मी आपल्या पहिल्या क्लायंटचा कलरचा हेअर वॉश घेतला होता. या क्लायंटची माझी पूर्ण सर्व्हिस कंप्लीट झाल्यानंतर मी फेशियल कंप्लीट केले. त्याच क्लायंटचे आपल्याला वॅक्सिंग आणि थ्रेडिंगसुद्धा करायचं होतं. ते सगळं झाल्यानंतर मी थोडा वेळ रिलॅक्स बसून लस्सी पिले. त्याच्यामध्ये आता क्लास संपलेला होता आणि दुसऱ्या क्लायंटचा एक कॉल आला होता. त्यांनी पूर्ण सर्व्हिस घेतली. अशातच माझा संपूर्ण दिवस आज सर्व्हिसमध्येच गेला. त्यांचं मध्ये शूट करता आलं नाही. नंतर एवढे सगळे क्लायंट आलेले होते. काहींनी स्टेशनरी घेण्यासाठी, काही विचारण्यासाठी, काही ब्लाऊज टाकण्यासाठी. असा होता माझा आजचा वर्किंग डे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.